नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3री मधील गणित विषयातील मापन, आकारमान व धारकता हा घटक पाहणार आहोत। ही पाण्याने भरलेली भांडी आहेत। कोणत्या भांड्यात कमी पाणी व कोणत्या भांड्यात जास्त पाणी मावेल हे निरीक्षणाने ठरवा। सर्वात जास्त पाणी बादलीमध्ये आणि सर्वात कमी पाणी वाटीमध्ये मावेल हे आपण या भांड्यांकडे पाहून सुद्धा सांगू शकतो। म्हणजेच वाटीचा आकार लहान असतो तर बादली मोठी असते, त्यामुळे वाटीमध्ये कमी पाणी मावेल आणि बादलीमध्ये जास्त पाणी मावेल। येथे दोन चित्रे दिलेली आहेत, ते चित्रे पाहूयात। पहिल्या चित्रामध्ये 40 ग्लास पाणी ओतल्यावर ही बादली पूर्ण भरली आणि दुसऱ्या चित्रामध्ये 10 तांबे भरून पाणी ओतल्यावर ही बादली पूर्ण भरली। तेवढ्याच पाण्याचे मापन वेगवेगळे आहे, कारण वेगवेगळी साधने वापरले आहेत। म्हणजेच बादलीचा आकार सारखाच आहे, म्हणजे त्यामध्ये बसणारे पाणी हे तेवढेच असणार आहे। पण पहिल्या बादलीमध्ये पाणी ओतत असताना मुलाने ग्लासने पाणी ओतले, त्यामुळे 40 ग्लास पाणी मावले आणि दुसऱ्या बादलीमध्ये पाणी ओतत असताना मुलीने तांब्याचा वापर केला। तांब्या हा ग्लासपेक्षा मोठा असतो, त्यामुळे 10 तांबे भरून पाणी ओतल्यावर ही बादली पूर्ण भरली। म्हणजे तेवढेच पाणी आहे, परंतु साधन वेगळं वापरल्यामुळे वेगवेगळे मापन आले। बादलीत कोणीही पाणी भरले तरी मापन एकच असले पाहिजे, त्यासाठी प्रमाणित एकक वापरणे गरजेचे आहे। हे 1 लिटरचे माप आहे। दूधवाल्याकडे हे माप असते। दूध, तेल यांसारखे द्रव पदार्थ या मापाने मोजतात। पाण्याची 1 लिटरची बाटली आपल्याला सहज मिळू शकते। म्हणजेच एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये आपण एखादा द्रव पदार्थ ओतत असेल तर कोणीही ओतला तरी त्याचे माप सारखे भरले पाहिजे, त्यासाठी प्रमाणित एकक पाहिजे। मग या ठिकाणी दाखवलेले 1 लिटरचे माप हे पाणी, तेल यांसारखे द्रव पदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक आहे। विशेषतः रॉकेल मोजण्यासाठी शेजारील चित्रात दाखवलेले 1 लिटरचे माप वापरतात। म्हणजे हे जे आपल्याला चित्रामध्ये दिसत आहेत ते माप विशेषतः रॉकेल मोजण्यासाठी वापरले जाते। लिटर हे द्रव पदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक आहे। आता एक कृती करून पाहायची आहे। तांब्या, डबा, पातेली अशा वेगवेगळ्या आकारांची भांडी घेऊन त्यात 1 लिटर, 1 लिटरपेक्षा कमी किंवा 1 लिटरपेक्षा जास्त पाणी मावेल का याचा अंदाज करा। प्रत्यक्ष 1 लिटरची बाटली वापरून पडताळा घ्या। म्हणजेच यांसारखी विविध भांडी घ्यायची, त्या भांड्यांमध्ये 1 लिटरपेक्षा कमी पाणी मावेल की 1 लिटरपेक्षा जास्त मावेल याचा अंदाज करायचा, हे आधी आपण ठरवायचं। आणि मग ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी 1 लिटरची बाटली घ्यायची आणि त्या बाटलीने त्यामध्ये पाणी भरून पाहायचं। म्हणजेच त्याचा पडताळा घ्यायचा की नक्की किती पाणी त्यामध्ये बसतं। वरील प्रत्येक भांड्यात 3 लिटर पाणी होता। भांड्याचा आकार वेगवेगळा असल्यामुळे त्यातील पाणी वेगळ्या आकाराचे दिसेल, पण प्रत्येक भांड्यातील पाण्याचे आकारमान 3 लिटर आहे। भांडे ज्या आकाराचे असते त्या आकाराचे पाणी आपल्याला दिसते, पण या सर्व भांड्यांमध्ये 3 लिटर पाणी प्रत्येकी ओतल्यामुळे त्याचे आकारमान हे 3 लिटरच असणार आहे। या बादलीत 1 लिटरच्या 5 बाटल्या पाणी ओतले, यातील पाण्याचे आकारमान 5 लिटर आहे। हीच बादली पूर्ण भरण्यासाठी त्यात किती लिटर पाणी मावते ते पहा। या बादलीत 12 लिटर पाणी मावते, म्हणजे या बादलीची धारकता 12 लिटर आहे। घागर, बादली, पिंप, हंडा, पातेले किंवा कोणतेही भांडे पूर्ण भरण्यासाठी जेवढे पाणी लागते ती त्या भांड्यांची धारकता असते। बादलीमध्ये आपण 5 लिटर पाणी ओतलेले होते, त्यामुळे त्या पाण्याचे आकारमान 5 लिटर आहे। पण संपूर्ण बादली भरण्यासाठी पूर्णपणे किती पाणी लागेल तर 12 लिटर पाणी या बादली पूर्ण भरण्यासाठी लागेल। म्हणजेच या बादलीमध्ये 12 लिटर पाणी बसू शकते, म्हणून या बादलीची धारकता म्हणजेच त्यामध्ये किती पाणी बसू शकते तर 12 लिटर, म्हणजेच धारकता ही 12 लिटर आहे। आणि आपण ज्यात जे पाणी ओतलेले असते प्रत्यक्ष पाणी
हे त्याचे आकारमान असते. आकारमान म्हणजे त्या भांड्यामध्ये किती प्रमाणात द्रव पदार्थ आहे त्याचे माप. आणि धारकता म्हणजे काय, तर त्या भांड्यामध्ये पूर्ण भरण्यासाठी जेवढा द्रव पदार्थ लागेल तेवढी त्याची धारकता असते. या कृती तुम्ही स्वतः करून पहा. पाव लिटर धारकतेची बाटली घ्या. या मापाच्या मदतीने भांड्यांवर खुणा करून पुढील मापे तयार करा. 2 लिटर, अर्धा लिटर, 1.5 लिटर, पाव लिटर. त्याच पद्धतीने आणखी एक कृती करा. खालील बाबींसाठी तुमच्या घरी अंदाजे किती लिटर पाणी वापरतात ते सांगा. आंघोळीसाठी किती वापरतात, भांडी स्वच्छ करण्यासाठी, तोंड धुण्यासाठी, सडा सारवणासाठी, पिण्यासाठी, बागेसाठी, स्वयंपाकासाठी, 10 कप चहासाठी, वाहन धुण्यासाठी. या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्या घरी अंदाजे किती पाणी वापरतात हे तुम्ही येथे सांगायचे आहे. उदाहरणार्थ आंघोळीसाठी आपण साधारणतः 15 लिटर पाणी धरलं किंवा 20 लिटर धरलं. घरामध्ये 4 माणसे असतील तर 20 गुणिले 4 बरोबर झाले 80 लिटर पाणी आंघोळीसाठी. अशा पद्धतीने किंवा एखाद्याच्या घरामध्ये जास्त पाणी वापरत असतील किंवा कमी वापरत असतील त्या पद्धतीने तुम्ही अंदाज करून, म्हणजेच बादल्या किती वापरतात, त्या बादलीची धारकता किती आहे किंवा त्या बादलीत किती पाणी बसते हे अंदाज करून तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 3री मधील गणित विषयातील मापन, आकारमान व धारकता हा घटक पाहिला. धन्यवाद.